ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची होत असलेल्या गैरसोयीकडे लक्ष वेधत शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख शंभू साठे यांनी रुग्णालय प्रशासनाचा निषेध करत आंदोलन केलं। मागील अनेक दिवसांपासून माढा ग्रामीण रुग्णालयात असुविधेचा सामना करावा लागतोय। रुग्णालयात पाण्याचा फिल्टर बंद स्थितीत असल्यानं पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय होत असून फिल्टरला हार घालून आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदवला। ईसीजी व सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्यामुळे त्यासंबंधी येणाऱ्या रुग्णास खासगी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं। माढा ग्रामीण रुग्णालयात महिलांची प्रसूती काही कारणानं बाहेर ठिकाणी रेफर केली जाते, ते बंद व्हावं आणि याच ठिकाणी सीझर केलं जावं। माढा ग्रामीण रुग्णालयामध्ये 30 बेडचं हॉस्पिटल असतानाही या ठिकाणी रुग्णांना ऍडमिट करून घेतलं जात नाही व रुग्णांना औषध गोळ्यावर भागवलं जातं। त्यामुळे गोरगरीब रुग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागतं व त्यांना आर्थिक झळ सोसावी लागते। माढा ग्रामीण रुग्णालयात दंतचिकित्सा मशिनरी सुद्धा केली जात नाही। माढा ग्रामीण रुग्णालयामध्ये फिल्टरच्या पाण्याची सोय नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांना दूषित पाणी प्यावं लागतं। माढा ग्रामीण रुग्णालयामधील ओपीडी अधिकारी टायमिंगवर उपस्थित नसतात, अशा मागण्यांचं निवेदन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल शिंदे यांनी स्वीकारलं। ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा। आम्ही ग्रामीण रुग्णालयात निवेदन द्यायला आलो होतो की ते सोनोग्राफीची मशीन नाही, परत म्हणलं तर ईसीजीची मशीन नाही, ह्याच्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो आणि आम्ही मुद्दा घातलेला आहे की इथं पाण्याची सोय नाही। तर आता तुम्ही बघत असाल हा फिल्टरचे पाण्यामध्ये पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी म्हणून इथं सांगितलेलं आहे, तर ही इथे फिल्टर बंद आहे। अक्षरशः टाकीतून पाणी येतं डायरेक्ट रुग्णाचे आता तुम्ही रात्रीचं पण केला पाणी पेले ते म्हणजे पाणी फिल्टर नाही। आणि आता सध्याला तुम्ही बघितलं असं गाणीचं साम्राज्य आहे, पाणी फिल्टर तर बंद आहे आणि असे तर पेशंट त्यांच्या घरचे येऊन लेकरा बाळाला तर इथलं पाणी देत असतील तर ह्याला जबाबदार कोण? तर एक फिल्टर सुद्धा इथं सगळं एवढं ग्रामीण रुग्णालय असून फिल्टरचं बंद असून हे पाणी नुसतं त्यांनी तसंच वापर चालू केलेला आहे। तर हा फिल्टरचं सुद्धा त्यांनी बघितलं पाहिजे आणि अशा गोष्टी आहेत। तुम्ही काल घेतून पाणी घेऊन गेला आणि पाणी प्याला म्हणजे असं ग्रामीण रुग्णालयाचा इतका त्रास आहे ही कुठे तर यांचे अधिकारी चुकत आहे एवढंच आम्ही बोलतो। आणि ह्यांनी तर हिच्या 8 दिवसाच्या आमच्या मागण्या नाही मान्य केल्या तर आम्ही इथं ग्रामीण रुग्णालयापाशी आंदोलन करू।